राष्ट्रवादीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा भाजपावरती हल्लाबोल बघायला मिळतोय। मोदी गॅरंटी कसली, भ्रष्टाचार करा आणि भाजपात या असं वक्तव्य ठाकरेंनी केलेलं आहे। तर भाजपा लुटीचा पैसा जाहिरातींसाठी वापरतोय असा सुद्धा आरोप ठाकरेंनी केलेला आहे। मोदी सरकार नको, भारत सरकार हवंय असं सुद्धा या सभेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले। गॅरंटी कसली, भ्रष्टाचार करा आणि भाजपात या आपला बाल भी नाही बाका होता। पण जर का तुम्ही न घाबरता आमच्याशी लढलात तर अनिल देशमुखांसारखं तुरुंगात टाकून, पण तरी सुद्धा अनिल देशमुखजी तुमचं मी जाहीर अभिनंदन करतो की तुम्ही घाबरला नाही, घुसला नाही, तुम्ही लढत राहिला आणि आज सुद्धा या लढाईमध्ये आहात। ही गॅरंटी मोदींची असेल तर जो जाहीरनामा इंडिया आघाडीचा आहे, जो जाहीरनामा जर आवश्यक असेल तर येत्या 1-2 दिवसामध्ये महाविकास आघाडीचा येईल। केंद्रात सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात राबवण्याचं वचन मी तुम्हाला देतोय, मी देतोय, माझं वचन आहे। काँग्रेसला सांगताय की तुम्ही देश लुटला, काँग्रेसच्या खात्यात किती आहे? काय 2, 3, 500, 600 कोटी आणि ते सुद्धा आता फ्रीज करून टाकले होते। मग काँग्रेसच्या खात्यातले पैसे काढा आणि भाजपच्या खात्यातले पैसे काढा, कोणी देशाला लुटलं? आपण एक गोष्ट खरी बोलले, मोदीजी एक गोष्ट खरी बोलले की जे काँग्रेसला 70 वर्षात नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं। 70 वर्षात हे काँग्रेस लुटू शकली नाही, ह्याने 2.5 वर्षात लुटून दाखवलं। आणि आता लुटीचा पैसा सगळीकडे दिसतोय। काय होर्डिंग लावतात, काय जाहिराती करतात, नुसते पेपर भरभटून टाकतायत। हा कुठून आला पैसा, कोणाचा पैसा? धड ते निर्मला सीतारामन बाई त्यांनी जे शेवटचा अर्थसंकल्प भाजपाच्या राजवटीचा, मोदी सरकारचा, होय मी मोदी सरकार म्हणतो कारण आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नकोय, भारत सरकार पाहिजे। पण सीतारामन बाईंनी जो शेवटचा अर्थसंकल्प मांडला होता त्याच्यामध्ये 4 जाती, एक शेतकरी, महिला, गरीब आणि युवा, या 4 जातींपैकी एक तरी मला तुमच्या लेखी असलेली जात दाखवा ती 10 वर्षाच्या कारकिर्दीवरती ती समाधान व्यक्त करते। दाखवा। महिला समाधानी आहे, शेतकरी समाधानी आहे, गरीब समाधानी आहे, युवक समाधानी आहे। त्या सीतारामन बाईंचं बरं आहे की त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसेच नाहीये, मी आता निवडणूक नाही लढणार।